पहिले तर घेतले चॉकलेट्स बनवून. श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती चॉकलेट केकची ऑर्डर आणि ही मला माझ्या भावाच्या मित्रानेच दिली होती, ज्याने माझ्याकडनं फर्स्ट टाईम केक नेला होता. आणि त्याला एवढा केक आवडला की तो मला बोलला, म्हणजे तो त्याला बोलला की इथून पुढचे सगळे ऑर्डर्स तुझ्याकडेच राहतील म्हणून. आणि खरंच आपले केक खूप छान होतात, टेस्ट पण खूप छान असते आणि बाहेरच्या केकपेक्षा पण मस्त आणि फ्रेश केक असतात. तर हा चॉकलेट केक होता आणि ही डिझाईन जी आहे ती मी फर्स्ट टाईम बनवली होती. तर सगळ्यात पहिले तर मी चॉकलेट्स बनवून घेतले, जे टॉपर्स मला केकच्या वरती लावायचे होते. असे 6 चॉकलेट्स होते त्याच्यावरती. सो मी या छोट्या छोट्या कॅडबरीज तयार करून घेतल्या. आणि नंतर आपलं रेग्युलर तर बेस लावून घेतला. हाफ KGची ऑर्डर होती ही. तर बेस लावून घेतला आणि बेस वगैरे लावून झाल्यानंतर चॉकलेट्स वगैरे तयार करून घेतले आणि तोपर्यंत तर माझा बेस पण गार झाला होता. तर बेस वगैरे गार झाला आणि नंतर मी त्याला थ्री लेयर्समध्ये कट करून घेतलं, म्हणजे केकची हाईट पण तशी होती. जास्त पण पातळ मी बेस ठेवत नाही लेयर्स, कारण मग ते एवढं पण म्हणजे असं क्रीमच जास्त लागतं त्याच्यामध्ये. सो मी जास्त पण पातळ असं ठेवत नाही. तर हे सगळं होत आल्यानंतर मी नेहमीच आपलं ब्राऊन क्रीम वगैरे तयार करून घेतली, ज्याच्यामध्ये मी गनाश टाकून बिटरने मिक्स करून घेत असते. आणि ती क्रीम पण खरंच खूप छान लागते खायला. तुम्ही एकदा ट्राय करून बघू शकता, त्यानेच ब्राऊन क्रीमसुद्धा तयार होते. सो ते झाल्यानंतर मी ह्याला थोड्या वेळ फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं. कस्टमरला हा केक 5 ते 6च्या टायमिंगला हवा होता. सो मी ऑर्डर आले लगेच तयारीला लागले. त्यांना मी अशा 2-4 प्रकारचे डिझाईन्स पाठवले होते चॉकलेट फ्लेवरची. त्याच्या मम्मीचा बड्डे होता, सो मी त्या टाईपमध्येच त्यांना पाठवलं. थोडंसं असं पिंक शेडमध्ये बटरफ्लाय वगैरे तसला पण पाठवलं होतं, बट त्यांना हा पूर्ण चॉकलेटवाला आवडला. कारण मुलांचं कसं आहे की मुलांना चॉकलेट फ्लेवर हा खूप आवडतो आणि माझ्याकडे मोस्ट सेलिंग तर चॉकलेट फ्लेवरच आहे. सो त्याचंच मटेरियल जास्त घरात अवेलेबल ठेवावं लागतं. तर मला माहिती आहे की तुम्ही माझ्या स्टॉलच्या व्लॉगची वाट बघताय, बट तो व्लॉग मला तयार करायला थोडासा वेळ लागणार आहे, कारण त्याच्यामध्ये मला अजून थोडे व्हिडिओज ॲड करायचे आहेत. म्हणजे ज्या दिवशी माझा स्टॉल होता त्याच दिवशी मला भरपूर केकच्या ऑर्डर्स होत्या. सो मला ते सुद्धा त्या व्लॉगमध्ये ॲड करायचं आहे आणि तो व्लॉग उद्या नक्की येईल. सो तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि उद्याच्या व्लॉगच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा. आणि खरंच खूप छान व्लॉग आहे तो, म्हणजे त्याच्यामध्ये मी स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पूर्ण व्हिडिओज शेअर केलेत. फक्त मी स्टॉलवर मला जास्त थांबता नाही आलं, सो मला तिथला जी गर्दी झाली होती स्टॉलवर तिथला व्हिडिओ मला शूट नाही करता आला. एकदम छोटासा शूट करता आला आहे, तो सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे. तर तुम्ही मला ते म्हणजे कसं झालं आहे ते सुद्धा सांगा. आणि तो माझा फर्स्ट टाईम स्टॉल होता आणि तिथूनच मला मोटिवेशन भेटलं आणि माझी फॅमिली माझ्यासोबत होती. सो त्यांनीसुद्धा मला खूप सपोर्ट केला त्या गोष्टीसाठी. तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर आत्ताच क्लिक करून ठेवा. आणि आधीचे सुद्धा व्लॉग्स बघा, ते पण खूप छान व्लॉग्स आहेत आणि तुम्हालासुद्धा आवडतील की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाणारच नाही. तर हा मी सेट व्हायला ठेवला फ्रीजमध्ये आणि ह्याला काही क्रमकोट वगैरे करून ठेवायचं नव्हतं, कारण ह्याच्यावरती ग्लेजच येणार होती आणि ग्लेज वगैरे असले की जास्त क्रीम यूज नाही केली तरी चालतं, फक्त फिनिशिंगसाठी थोडी प्रॉपर यूज करायची. तर ह्याला मी ड्रिपिंग देणार होते. पहिले तर मी सगळीकडे स्प्रेड करून घेतली आणि नंतर परत मग ड्रिपिंगची तयारी करून घेतली आणि खरंच खूप सुंदर हा केक झाला होता. तुम्हाला लास्टला ह्या केकचा फायनल लुक दिसेलच. हा केक म्हणजे मलाच एवढा आवडला, घरच्यांनासुद्धा आवडला. म्हणजे काही डिझाईन्स असे असतात जे मी फर्स्ट टाईम बनवते बट ते सगळ्यांना आवडतात. तर ड्रिपिंग झाल्यानंतर मी ह्याला मेसी करून घेतलं आणि मेसी करून झाल्यानंतर ही ग्लेज थोडी वेळ सेट व्हायला ठेवली फ्रीजमध्ये आणि छानशी सेट झाल्यानंतर ह्याच्यावरती मी मोदकने डॉट्स वगैरे टाकले, जे तुम्हाला लास्टला दिसेलच. तर हे खूप हळूहळू केलं आणि लास्टला जे आहे ते पण त्यांनी पण ड्रिपिंग तयार होते. तुम्ही बघताच आहे की ग्लेजने पूर्ण ड्रिपिंग तयार होती आहे आणि जी राहिलेली ग्लेज असते त्याच्यासाठी तर माझा भाऊ वेटिंगवरच असतो की राहिली आहे का दीदी, किचनमध्ये चक्रच मारत असतो, झाली आहे का झाली आहे का. आणि केकमधून जर लेफ्ट ओव्हर असेल तर मी त्याला देऊन टाकते, कारण त्याला आवडतं ते खायला. तर मी हा डिझायनिंगचा जो पार्ट आहे तो मी तुम्हाला नेहमीच टॉप व्ह्यूने दाखवते, जेणेकरून तुम्हालाही आयडिया भेटते की मी कशी डिझाईन बनवते, कसं काय करते. तर तुम्ही बघताय की आपली ग्लेज किती छान अशी सेट झाली आहे आणि क्रीम पण किती मस्त सेट झाली की डिझाईन एवढी सुंदर पडते. तर ह्या केकवर मला हे चॉकलेट्स लावायचे होते आणि चॉकलेट्स पण किती छान रेडी झालेत. तुम्ही बघताय एकदम असे मस्त झालेत. तर हे मला ह्याच्यामध्ये लावायचे होते, जे मी डॉट्स टाकलेत ना त्या डॉट्समध्ये अडकवायचे होते ते. तर चॉकलेटचं जे एक्स्ट्रा पार्ट असतं तो मी काढून टाकला, म्हणजे ते एकदम प्रॉपर दिसेल.
तर हे थोडंसं मी विचार करून लावत होते, कारण मला ते डॉट्सला लावायचं होतं. आणि हा 6 कॅडबरीज लावून झाल्यानंतर मी थोडेसे अजून डॉट्स ह्याच्यामध्ये ॲड केले, जे तुम्हाला पुढे दिसेलच. मी पुढे म्हणजे व्लॉगमध्ये टाकलंच आहे ते. तर आज मी हा व्लॉग आणि एक ह्याच्यासोबत एक शॉर्टसुद्धा अपलोड करते आहे. तर तुम्ही दोघांना पण भरपूर प्रेम द्या, खूप सपोर्ट करा आणि कमेंट करून सांगा मला की हा केक कसा झाला आहे आणि तुम्हाला ही डिझाईन आवडली का, जे मी फर्स्ट टाईम ट्राय केली आहे. आणि काहीतरी न्यू डिझाईन आहे, दिसायला पण छान दिसतो, एकदम सिम्पल आणि सोबर केक दिसतो. तर ह्या माझ्या कॅडबरीज लावून झालेत आणि थोडेसे मी मोदकचे डॉट्स वगैरे देऊन टाकले, म्हणजे त्यांनी पण केकला थोडासा लुक आला आणि छान दिसला केक. तर किती छान होतं आहे ते तुम्ही बघताय. आणि साईडला जे थोडंफार होतं तिथे मी आपले बीड्स टाकले, मोतीवाले व्हाईट कलरचे, स्मॉलवाले आणि मोठेवालेसुद्धा असे बीड्स टाकले, असे राऊंडवाले, आणि मध्ये नेम टाकायला जागा ठेवली. आणि खरंच खूप सुंदर झाला हा केक. तर इथूनच तुम्ही बघताय की किती छान लुक आला आहे केकला, आणि मोती वगैरे टाकल्यावर तर एवढा सुंदर लुक आला होता केकला, खूप छान दिसत होता. तर तुम्हालाही आवडली का ही डिझाईन, प्लीज मला कमेंट करून सांगा आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि खरंच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे मी बीड्स टाकते ह्याच्यामध्ये. पहिले तर मी मोठे मोठे टाकून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे ॲड केले, ज्यांनी केकला खरंच खूप सुंदर असा लुक आला आहे. आणि हे झाल्यानंतर तर केक एकदम मस्त सेट झाला, म्हणजे भरपूर वेळ राहिला फ्रीजमध्ये आणि एकदम सुंदर असा सेट झाला आहे केक. कस्टमरला तर आवडलाच आहे, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं. आणि ह्याच केकची मला पुन्हा एकदा ऑर्डर आली आहे, त्याचासुद्धा व्लॉग येणारच आहे लवकर. सो अजून असे छान छान व्लॉग्स बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता येतो आहे आपला हा केकचा फायनल लुक. तर नेमवाला तर मी ह्याच्यामध्ये ॲड नाही केलं आहे, बट तुम्ही बघताय की वाव, खरंच खूप छान झाला आहे हा केक, मला तर खूप आवडला. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.